तुम्हाला कधी असं वाटतं का की तुम्ही दिवसभर खूप व्यस्त असता, सतत काहीतरी करत असता, पण दिवसाच्या शेवटी स्वतःला विचारलं तर काहीच खास केल्यासारखं वाटत नाही? वेळ जातो, काम होतं असं वाटतं, पण आतून समाधान मिळत नाही. आणि मग हळूहळू एक गोष्ट लक्षात येते, आपण काम करत आहोत पण खरं काम करत नाही आहोत. आजच्या काळात आपल्या भोवती इतकं डिस्ट्रॅक्शन आहे की आपण शांत बसून एकाच गोष्टीवर पूर्ण लक्ष देणं विसरलो आहोत. फोन सतत हातात असतो, नोटिफिकेशन्स येत राहतात, सोशल मीडियावर थोडा वेळ घालवतो म्हणतो आणि नकळत तास निघून जातात. आपण स्वतःला बिझी ठेवतो पण प्रोडक्टिव्ह होत नाही. आणि हाच फरक आहे शॅलो काम आणि डीप काम यामध्ये. डीप वर्क म्हणजे काय? तर पूर्ण लक्ष देऊन, कोणताही व्यत्यय न घेता एका गोष्टीवर इतक्या खोलवर काम करणं की त्या कामातून खऱ्या अर्थाने काहीतरी मूल्य निर्माण होईल. पण आज आपण जे करतो ते शॅलो वर्क असतं. थोडं काम, थोडा फोन, थोडं बोलणं, थोडं स्क्रोल करणं, आणि असं करत करत दिवस संपतो. आपण अनेकदा असं समजतो की आपण खूप मेहनत करतोय, पण खरं पाहिलं तर आपण आपली ऊर्जा छोट्या छोट्या गोष्टींमध्ये वाया घालवत असतो. आणि म्हणूनच आपल्या कामाचा परिणाम दिसत नाही. कारण मोठं काम करण्यासाठी मोठा वेळ लागतो आणि त्यावेळेत पूर्ण लक्ष लागणं गरजेचं असतं. एक गोष्ट लक्षात घ्या, जे लोक आयुष्यात खरोखर पुढे जातात ते जास्त काम करत नाहीत. ते वेगळ्या पद्धतीने काम करतात. ते त्यांच्या वेळेला व्हॅल्यू देतात. ते त्यांच्या लक्ष्याला महत्त्व देतात. आणि ते स्वतःला डिस्ट्रॅक्शन्सपासून दूर ठेवायला शिकतात. कारण त्यांना माहीत असतं की लक्ष हेच त्यांचं सगळ्यात मोठं साधन आहे. आपण मात्र उलट करतो. आपण प्रत्येक नोटिफिकेशनला महत्त्व देतो, प्रत्येक छोट्या गोष्टीकडे लक्ष देतो आणि हळूहळू आपलं लक्ष इतकं विखुरत जातं की आपण एकाच गोष्टीवर कॉन्सन्ट्रेट करू शकत नाही. आणि जेव्हा लक्षच राहत नाही तेव्हा मोठं काही करणं अशक्य होतं. कधी विचार केलाय का, तुम्ही एखादा काम सुरू करता आणि काही मिनिटांतच तुमचं लक्ष दुसरीकडे जातं. तुम्ही फोन उचलता, काहीतरी पाहता, पुन्हा कामाकडे जाता आणि पुन्हा काहीतरी दुसरं. अशा प्रकारे तुम्ही तास घालवता पण आउटपुट काहीच मिळत नाही. आणि मग तुम्हाला वाटतं की तुमच्यात काहीतरी कमी आहे. पण समस्या तुमच्यात नाही, तुमच्या काम करण्याच्या पद्धतीत आहे. डीप वर्क शिकणं म्हणजे स्वतःला पुन्हा ट्रेन करणं आहे. स्वतःला शिकवणं की एका वेळी एकच काम करायचं आणि ते पूर्ण लक्ष देऊन करायचं. सुरुवातीला कठीण वाटेल, मन भटकेल, बेचैनी वाटेल, पण हळूहळू ते सवय होतं. आणि एकदा ही सवय लागली की तुमचं काम, तुमचं आउटपुट आणि तुमचं आयुष्य बदलायला लागतं. आणि इथूनच एक महत्त्वाचा बदल सुरू होतो. जेव्हा तुम्ही ठरवता की आता एकाच गोष्टीवर पूर्ण लक्ष द्यायचं, तेव्हा तुम्हाला तुमचं स्वतःचं मन कसं काम करतं हे दिसायला लागतं. सुरुवातीला ते शांत बसत नाही. सतत काहीतरी नवीन पाहायची इच्छा होते, काहीतरी चेक करावं असं वाटतं. जणू काही ते मिस होत आहे अशी भावना येते. पण खरं पाहिलं तर आपण काहीच मिस करत नाही. उलट आपण आपलं लक्ष गमावत असतो. डीप वर्क करण्यासाठी पहिली गोष्ट म्हणजे आपल्या एन्व्हायरमेंटकडे लक्ष देणं. जिथे तुम्ही काम करता ते ठिकाण शांत, साधं आणि डिस्ट्रॅक्शन्सपासून दूर असायला हवं. प्रत्येक वेळी फोन जवळ ठेवून काम करायचं आणि फोकस ठेवायचा प्रयत्न करणं म्हणजे स्वतःलाच कठीण परिस्थितीत टाकणं आहे. म्हणून काही वेळासाठी तरी स्वतःला बाहेरच्या सगळ्या गोष्टींपासून दूर ठेवणं गरजेचं असतं. दुसरी गोष्ट म्हणजे वेळेचं नियोजन. डीप वर्क अचानक होत नाही, त्यासाठी वेळ ठरवावा लागतो. दिवसात एक ठराविक वेळ अशी ठेवली पाहिजे जिथे तुम्ही फक्त एकाच कामावर लक्ष द्याल. त्या वेळेत न फोन, न बोलणं, न काही दुसरं. सुरुवातीला कदाचित 30 मिनिटंही कठीण वाटतील, पण हळूहळू तुम्ही त्या वेळेला वाढवू शकता. आणि एकदा तुम्ही एका तासासाठी पूर्ण लक्ष देऊ लागलात तर तुम्हाला स्वतःच जाणवेल की तुम्ही किती वेगळ्या पातळीवर काम करत आहात. तिसरी आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या सवयी बदलणं. आपण सतत छोट्या छोट्या डिस्ट्रॅक्शन्सकडे वळतो कारण आपलं मन त्याला सरावलेलं असतं. प्रत्येक वेळी फोन चेक करणं, प्रत्येक नोटिफिकेशनला उत्तर देणं, हे सगळं हळूहळू आपल्या लक्षाला कमजोर करतं. डीप वर्क म्हणजे त्या सवयींना थांबवणं आणि स्वतःला पुन्हा फोकस करायला शिकवणं. एक साधा नियम लक्षात ठेवा. जे काम तुम्हाला घाबरवतं, जे काम कठीण वाटतं, जे काम टाळावंसं वाटतं, तेच काम तुमच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं असतं. कारण त्या कामातच तुमची ग्रोथ लपलेली असते. आणि डीप वर्क म्हणजे त्या कामाकडे जाण्याची तयारी. हळूहळू तुम्हाला एक वेगळीच शांतता जाणवायला लागेल.
जेव्हा तुम्ही पूर्ण लक्ष देऊन काम करता तेव्हा बाहेरचं सगळं नॉईज थांबतं. तुम्ही त्या कामात हरवता. वेळ कसा जातो ते कळत नाही आणि शेवटी जे काही तयार होतं ते खऱ्या अर्थाने मीनिंगफुल असतं. हीच ती अवस्था आहे जिथे माणूस त्याच्या सर्वोत्तम क्षमतेने काम करतो. आणि इथेच सगळ्यात मोठा फरक तयार होतो. एक माणूस दिवसभर व्यस्त राहतो पण काहीच तयार करत नाही, आणि दुसरा माणूस काही तास पूर्ण लक्ष देऊन काम करतो आणि काहीतरी असं तयार करतो जे त्याला पुढे घेऊन जातं. बाहेरून दोघेही सारखे दिसतात, पण त्यांच्या परिणामात जमीन आसमानाचा फरक असतो. आजच्या काळात डीप वर्क ही एक दुर्मिळ गोष्ट झाली आहे आणि म्हणूनच ज्यांना हे जमतं ते लोक खूप पुढे जातात. कारण ते फक्त काम करत नाहीत, ते मूल्य निर्माण करतात. ते त्यांचा वेळ आणि लक्ष योग्य ठिकाणी वापरतात. आता एकदा स्वतःकडे पहा. तुम्ही दिवसभर काय करता? तुम्ही खरंच काम करता की फक्त काम केल्यासारखं वाटतं? तुम्ही तुमचं लक्ष कंट्रोल करता की बाहेरच्या गोष्टी तुमचं लक्ष कंट्रोल करतात? कारण जिथे तुमचं लक्ष जातं तिथे तुमचं आयुष्य तयार होतं. जर तुम्ही तुमचं लक्ष पुन्हा मिळवलंत तर तुम्ही तुमचं आयुष्य पुन्हा तयार करू शकता. आणि हीच डीप वर्कची खरी ताकद आहे. हे फक्त काम करण्याची पद्धत नाही, तर हा एक विचार आहे, एक अशी सवय जी तुमचं आयुष्य पूर्णपणे बदलू शकते. शेवटी एक गोष्ट लक्षात ठेवा. जगात खूप लोक मेहनत करत आहेत, पण फार कमी लोक लक्ष देऊन काम करत आहेत. आणि जे लोक लक्ष देऊन काम करायला शिकतात तेच खऱ्या अर्थाने पुढे जातात.